जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं धडाकेबाज कामगिरी करत एटीएम मधून बळजबरीनं 50,000 रुपये काढून घेणाऱ्या आरोपीला 24 तासांच्या आत अटक केली आहे। फिर्यादी रवींद्र कृष्णकांत कटके वय 77 राहणार पश्चिम मंगळवार पेठ टिळक चौक सोलापूर यांनी बाळीवेस येथील बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम मधून पैसे काढत असताना एक अज्ञात इसम पाठीमागे येऊन एटीएम कार्ड पिन नंबर बघून घेऊन फिर्यादी एटीएम मधून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर बळजबरीनं फिर्यादीचं एटीएम कार्ड काढून घेऊन फिर्यादीच्या अकाउंटमधून 51,000 रुपये काढून घेतल्यानं फिर्यादी रवींद्र कटके यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं तांत्रिक पद्धतीचं विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन बालाजी दिगंबर देवकर वय 32 राहणार कार्ला तालुका तुळजापूर याला 24 तासांच्या आत अटक केली। त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील 19,500 रुपये जप्त केले। तसंच उर्वरित रक्कम त्याच्या बँकेमध्ये असल्याबाबत आरोपीनं माहिती दिली। ही रक्कम ही जप्त करण्यात येणार आहे। आरोपीनं अशाच प्रकारे धाराशिव इथं देखील गुन्हा केल्याची माहिती मिळाल्यानं धाराशिव पोलिसांना देखील याबाबत माहिती देण्यात आली। अशा प्रकारे 2 गुन्हे उघडकीस आणण्यात आले। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम कुमार यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी, पोलीस निरीक्षक गुन्हे अमोल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू, पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवानंद लोहार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर सरतापे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज स्वामी, पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहन ढावरे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कसगावडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घोगरे, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मोरे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळजे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता मोरे यांनी बजावली।